नष्ट करण्याबाबत शिवाजी विद्यापीठात संशोधन व्हावे, शाहीर विजय जगताप यांचे आवाहन। इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील जलसंपदेला जलपर्णी या वनस्पतीने प्रदूषण करून जैविक संकटात टाकले आहे। जलपर्णीच्या या संकटाने प्रामुख्याने करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कर्नाटकातील काही भागात संकट निर्माण केले आहे। या जलपर्णीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाच आहे, शिवाय या पाण्यात असणारे मासे आणि तत्सम जलचर प्राण्यांनाही धोका निर्माण झाला आहे। दरवर्षी मेलेल्या माशांचा थर पाण्यावर तरंगत आहे। शिवाय पिण्यासाठी नदीत पाणी असूनही पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण होत आहे। नदी उशाला पण कोरड घशाला अशा परिस्थिती या गावांची झालेली आहे। या जलपर्णी वाढीचा वेगही प्रचंड आहे। त्यामुळे शासन, नगरपालिका आणि सार्वजनिक संस्था या जलपर्णी काढण्याचे प्रयत्न दरवर्षी करतात, परंतु कितीही प्रयत्न केले तरी जलपर्णीचे संकट टळत नाही। या जलपर्णी वाहून जाण्यासाठी राधानगरी धरणातून पाणी सरकले जाते, परंतु नदी पात्रातील कोल्हापूर टाईप बांधणाऱ्यांना ही जलपर्णी पूर्ण वाहून जात नाही, उलट मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचून दुर्गंधी निर्माण होते। त्यामुळे नदीकाठच्या गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। या पारंपरिक उपायांनी हे जलपर्णीचे संकट नष्ट होईल असे वाटत नाही। शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी अनेक क्षेत्रात संशोधन करून जागतिक कीर्ती मिळवली आहे। एक सामाजिक बांधिलकी या नात्याने मानव अथवा जलचर प्राण्यांना अपाय होणार नाही याची खबरदारी घेऊन नदी पात्रात जलपर्णींचा विनाश करणाऱ्या जैविक घटकांचे संशोधन शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी युद्ध पातळीवर करावे आणि जलपर्णीच्या प्रदूषणापासून पंचगंगा परिसरातील नागरिक आणि जलचर यांचे आरोग्य रक्षण करण्यास सहाय्यभूत ठरावे, असे आवाहन इचलकरंजी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ता शाहीर विजय जगताप यांनी एका पत्रकाद्वारे केले। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।